परंपरेने किंबहुना पिढ्यानपिढ्या चालत आलेला डोंबारी व्यवसाय बंद झाला। डोंबारी समाजाचं हे कुटुंब उघड्यावर आलंय, परंतु काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात होती। श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात हेच डोंबारी कुटुंब फुगे आणि बॉल विकण्याचं काम करतंय आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळते। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अर्जुन फुलचंद जाधव व त्यांचे कुटुंबीय यांचा परंपरेने डोंबारी व्यवसाय। डोंबारी खेळ करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या जाधव कुटुंबियांचा डोंबारी व्यवसाय कालांतराने बंद पडला, त्यामुळे त्यांच्यावरती मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे। आषाढी वारीच्या कालावधीत जाधव कुटुंबीय श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात फुगे व बलून विकण्याचं काम करतात। माझं नाव अर्जुन फुलचंद जाधव, राहणार शेवगाव अहमदनगर। वारीला दर्शन पण करतो आणि व्यवसाय धंदा पण करतो। धंद्यात काही राहिलं नाही तरी तिकडचा धंदा आमचा बुडाला, त्याच्यामुळं आम्ही वारीला दर्शन पण करतो आणि 400-500 रुपये धंद्यामध्ये आम्हाला राहतं आहे। त्याच्यामुळं त्याच्यात आमचं घर पण चालतं आहे, परपंच पण चालतो आमचा। परत तेवढं झाल्यानंतर घरी गेलं मग 4-5 महिने त्याच्यावर निघते, परत शेती कामं करतो। ते सोडून दिलं, आता लोक पैसे देत नाही, काय नाही। पहिला हात खेळ करताना म्हाताराचा हात मोडला, त्याच्यामुळे खेळ करायचं सोडलं। लयलेत केलं तर 10-15 हजार रुपये, त्याच्यापेक्षा। उर्वरित 11 महिने मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या जाधव कुटुंबियांच्या सोबत एक 4 चाकी वाहन आहे आणि 5-6 जणांचं हे कुटुंब श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात जाऊन चांगले आर्थिक उत्पन्न मिळवते। 1.25 महिन्याच्या कालावधीत त्यांना खर्च जाऊन 60,000 रुपयांहून अधिक उत्पन्न शिल्लक राहते। श्री विठुरायाचं दर्शन देखील ते घेतात, तर वारीचा लाभ, संत संगती आणि भक्ती मार्गात तल्लीन होत श्री विठुरायाचं दर्शन देखील ते घेतात। त्याचबरोबर व्यवसायातून वारी आणि वारीतून दर्शन हा त्रिवेणी संगम या जाधव कुटुंबियांनी साधलाय, तर वारीच्या कालावधीत चांगलं आर्थिक उत्पन्न देखील ते मिळवत आहेत।